मित्र नमस्कार. एखादी स्त्री मग ती कोणत्याही क्षेत्रात जाऊ दे, स्वतःच्या पायावर, स्वतःच्या बळावर आणि स्वतःच्या बुद्धी कौशल्यावर जेव्हा पुढे जाते, तेव्हा समाजामध्ये आजही किड्यामुंग्यासारखी पसरलेली स्त्रीद्वेषाची भावना उचंबळून येते. त्या स्त्रीला कधीही तिच्या या पुढे जाण्याचं श्रेय दिलं जात नाही. तिच्या प्रगतीचा कधी गौरव केला जात नाही. हे मित्रांनो सांगण्याचं कारण म्हणजे राजकारणामध्ये प्रगल्भ असलेल्या अनेक महिला आहेत, परंतु आपण मुत्सद्दी कोणाला म्हणतो तर एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री न झालेल्या शरद पवार यांना. महाराष्ट्रात सुद्धा अनेक ताकदीच्या महिला होऊन गेल्या, ज्यांनी राजकारणात खूप मोठं स्थान निर्माण केलं. त्यांच्याकडे भले मुत्सद्देगिरी म्हणजे काय असतं मित्रांनो, राजकारणात दुसऱ्याला फसवणं, दुसऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसणं याला मुत्सद्देगिरी म्हणत नाही. पण मुत्सद्देगिरीची व्याख्या शरद पवारांच्या भोवती जेव्हा फिरते तेव्हा ती अशीच असते की कोणाच्या तरी पाठीत खंजीर खुपसणारा नेता म्हणजे मुत्सद्दी नेता. तर असं नाही आहे मित्रांनो. आज अशा काही महिलांची तुम्हाला उदाहरणं देणार आहे की ज्यांनी शरद पवारांपेक्षा राजकारणात मोठी कामगिरी केली आहे. स्वतःचा पक्ष काढून, तो पक्ष नव्यानं उभा करून, पक्ष वाढवून नंतर त्यांनी स्वतः मुख्यमंत्रीपद उपभोगलेलं आहे. अशा अनेक स्त्रियांची मी तुम्हाला नावं सांगणार आहे आणि त्यांच्यापेक्षा त्यांची कहाणी ऐकल्यावर तुम्ही मला सांगा की मुत्सद्दी या स्त्रिया आहेत, या महिला आहेत की आपण ज्यांना मुत्सद्दी म्हणतो, ज्यांनी फक्त बारामतीच्या पलीकडे कुठल्या महाराष्ट्राचा विचार केला नाही, ते शरद पवार मुत्सद्दी आहेत, हे तुम्ही ठरवा. मित्रहो नमस्कार. तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, आपल्याला माहिती असेल, एखादी स्त्री जेव्हा स्वबळावर पुढे जाते तेव्हा अनेकांना तिचं हे पुढं जाणं सहन होत नाही. कधीकधी तर कौटुंबिक पातळीवर सुद्धा तिला विरोध होतो, कारण स्त्रीनं पुढं जाणं म्हणजे पुरुषत्वाला ठेच लागण्यासारखं आहे असं मानलं जातं. महाराष्ट्रात आजसुद्धा अशी भुसटलेली कल्पना अनेकांच्या मनात आहे. पण मित्रांनो, तुम्ही कितीही झाकून ठेवलात तरी कोंबडं पहाट झाली की उठायचं थांबत नाही. सूर्याला कितीही अडथळा आणायचा निर्माण करा, तो उगवायचं थांबत नाही आणि त्याचा प्रकाश धरतीवर पडल्याशिवाय राहत नाही. कारण जेव्हा तेजस्वी तारे असतात, त्या तेजस्वी ताऱ्यांना कोणीही थांबवू शकत नाही. हां, ज्याला थांबवू शकतात, जो दुसऱ्याच्या प्रकाशानं प्रकाशमान होणारा तारा असतो, ग्रह तारा असतो, त्याला तुम्ही इझी थांबवू शकता. त्याच्या थांबण्याला काहीच मोठे अडथळ्याची गरज नसते. पण स्वयंप्रकाशित तारे जे असतात, जे स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे येतात, ते पुढेच राहतात. अशी आज मी अनेक उदाहरणं स्त्रियांची तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, की ज्यांनी स्वकर्तृत्वावर मोठं यश मिळवलं. त्यातलं पहिलं उदाहरण उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री असलेल्या मायावतींचा बसपा पक्ष हा सुरुवातीला कांशीराम यांनी स्थापन केला. कांशीराम यांच्या काळात हा पक्ष फक्त दलितांसाठीचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. कांशीराम यांनी मायावतींना मानसकन्या मानलं होतं आणि मायावतींनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. मायावतींच्या हातात पक्ष गेल्यानंतर पहिले काही वर्षे हा पक्ष फक्त दलितांचा म्हणून ओळखला जात होता. नंतर मायावतींना कळलं की सर्व जाती धर्माच्या लोकांना पुढे घेऊन गेल्याशिवाय उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आणणं शक्य नाही. कारण उत्तर प्रदेश तुम्हाला माहिती असेल, आपल्या देशामध्ये सर्वात जास्त लोकसभेच्या जागा या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. याच्यावरून तुम्हाला कळू शकेल की देशातलं मोठं राज्य हे उत्तर प्रदेश आहे. या उत्तर प्रदेशात सत्ता मिळवली, या लोकसभेच्या बाबतीत बोलतो मी, उत्तर प्रदेशात खूप मोठ्या संख्येनं जागा मिळवल्या की देशावर राज्य करणं खूप सोपं जातं. इतकं उत्तर प्रदेशचं भारतीय राजकारणामध्ये महत्त्व आहे. तर या उत्तर प्रदेश गाडा आपल्या हातात ठेवायचा असेल तर ब्राह्मणांचा द्वेष करून चालणार नाही, हे पहिलं मायावतीने हेरलं. आणि नंतर अगोदर ब्राह्मणांच्या प्रचंड विरोधात बोलणाऱ्या मायावती त्यानंतर अशा घोषणा देऊ लागल्या की हाती नाही गणेश है, ब्रह्मा विष्णू महेश है.
ही घोषणा त्यांनी दिली आणि बसपाच्या जवळ ब्राह्मण समाज जाऊ लागला. कारण त्यावेळी भाजपचा फार मोठ्या प्रमाणावर उदय होत नव्हता. भाजपा ढोंगी पक्ष अशी ब्राह्मणांमध्ये सुद्धा तिथल्या इमेज होऊ लागली या बसपाने अशा घोषणा लिहायला सुरुवात केल्यानंतर. एवढंच नव्हे तर ब्राह्मणांच्या हिताचं रक्षण बसपा करू शकतो असं आश्वासनसुद्धा त्याने दिलं. त्यावेळी घुसखोर पंडित नावाचा एक चित्रपट आला होता. तर त्या चित्रपटामध्ये ब्राह्मण समुदायाच्या अपमानामुळे चित्रपटावर बंदी घालण्याची पहिली मागणी जर कोणी केली असेल तर ती मायावतीने केली होती. आणि त्यामुळे मायावतीकडे जो असा बेवारस समाज म्हणून ओळखला जातो आत्ताच्या काळात, तो ब्राह्मण समाज मायावतीकडे ओढला जाऊ लागला. मायावतींचं जर खरं सांगायचं झालं तर दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण यांचं नवीन राजकीय समीकरण तयार करण्याचं काम मायावतींनी उत्तर प्रदेशमध्ये केलं. 2007च्या विधानसभा निवडणुकीत हा त्याने प्रयोग राबवला आणि ब्राह्मण सुरक्षेचा मुद्दा असेल, ब्राह्मण भाईचारा, अशा सगळ्या गोष्टी त्याने एकत्र आणल्या. ब्राह्मणांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आणि तिथे विजय मिळवला. मित्रहो, याच मायावतींनी 1, 2, 3 नव्हे तर तब्बल 4 वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद उपभोगलं आणि ते सुद्धा स्वकर्तृत्वावर. कांशीरामांसारखा नेता, ज्येष्ठ नेता, जो नेता त्यांचा मार्गदर्शक होता, ते नसताना मायावतीने एवढ्या मोठ्या संख्येनं विजय मिळवून दाखवला. ते त्यांचं एक खूप मोठं गणित आहे असं मानावं लागेल. दुसरं एक उदाहरण घेऊया मित्रहो, ते म्हणजे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री असलेल्या जयललिता. जयललिता यांचं राजकारणातलं स्थान तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही कधी ना कधी आवर्जून तामिळनाडूला जा. तामिळनाडूचं जेव्हा राजकारण आपण पाहतो तेव्हा त्या राजकारणाचा कोश जर तयार करायचा झाला तर जयललिता यांच्या उल्लेखावाचून तो होऊ शकत नाही. तसं पाहायला गेलं तर जयललिता ह्या एक अभिनेत्री होत्या. मात्र त्यांनी हळूहळू अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे तर सरचिटणीसपद त्यांनी उपभोगलं राजकारणात प्रवेश केल्यानंतर. आणि 1, 2, 3 नव्हे तर तब्बल 6 वेळा स्वतःच्या बळावर म्हणजे इतर पक्षांचं त्यांनी सहकार्य घेतलं, पण त्यांचा पक्ष मोठा ठरला आणि इतर जसं आता भाजप इतर पक्षांचा टेकू घेत आहे तशा टेकू त्यांनी घेतला असेल, पण स्वतःच्या कष्टावर त्यांनी तामिळनाडूमध्ये आपल्या पक्षाचं आणि स्वतःचं साम्राज्य उभारलं आणि 1, 2, 3, 4 वेळा नव्हे तर तब्बल 6 वेळा तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद उपभोगलं. कर्नाटक येथे जन्म झालेल्या या जयललिता यांनी वयाच्या 15व्या वर्षी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. तामिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं. त्यावेळी MG रामचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1991मध्ये त्या पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो त्या तामिळनाडूच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री होता. त्यांनी अनेक योजना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात तयार केल्या. त्यामध्ये अम्मा कॅन्टीन म्हणजे कमी दरात जेवण देणारं कॅन्टीन, याच्यासह महिला सक्षमीकरणासाठीच्या योजना या महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या दृढनिश्चयी स्वभावामुळे त्याला तामिळनाडूमध्ये आयर्न लेडी असंही म्हटलं जातं. मित्रहो, आणखी एक नाव घ्यायचं झालं तर ते म्हणजे ममता बॅनर्जी. ममता बॅनर्जी यांचा जन्म 5 जानेवारी 1955चा. पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये सांगायचं झालं तर ममता बॅनर्जी यांचं जर नाव वजा करायचं म्हटलं तर पश्चिम बंगालचं राजकारण किती उरेल हा आमचा प्रश्न आहे. पश्चिम बंगालमध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जीने एक प्रचंड मोठा विक्रम केला आहे. त्या पश्चिम बंगालच्या 8व्या आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला. 2011पासून त्या मुख्यमंत्रीपदावर कार्यरत आहेत. काँग्रेसमधून फुटून जाऊन त्यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. अत्यंत साधी राहणीमान, बंगाली ब्राह्मण पार्श्वभूमी, स्वातंत्र्यसैनिक वडिलांची कन्या आणि काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन करणाऱ्या आक्रमक नेत्या अशी त्यांची ओळख.
LLB आणि BEdचं शिक्षण पूर्ण करून 1970च्या दशकात त्याने काँग्रेसमधून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 1998मध्ये काँग्रेसपासून अलग होऊन त्यांनी ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. 2011मध्ये प्रथमच मुख्यमंत्रीपदाची त्यांनी शपथ घेतली. त्यानंतर 2016 आणि 2021 या विजयामुळे त्या सलग सत्तेत आहेत. एक सांगायचं झालं मित्रांनो, तर आजसुद्धा त्या ज्या साडी नेसतात त्याची किंमत 200च्या आसपास आहे. 200 रुपयाच्या आसपास किंमत असलेली साडी त्या नेसतात. अतिशय साधी राहणीमान त्यांचं आहे. त्यांच्याकडे पाहिल्यावरच तुम्ही पाहू शकता त्यांची वाटचाल ही प्रचंड संघर्षमय राहिलेली आहे. तर मित्र हो, जेव्हा आपण अशी उदाहरणं घेतो, आता ह्याच्या पलीकडं कोणी महिला नाहीत असं नाही, पण जी मी 3 नावं तुम्हाला सांगितली ती भारतीय राजकारणात अशी नावं आहेत की जी गावागावापर्यंत पोचलेली आहे. त्या राज्यात त्यांचं नाव आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वबळावर खूप काही करून दाखवलं आहे. या तिघांच्याही ठिकाणी राजकीय पार्श्वभूमी नव्हती. तुम्ही इंदिरा गांधींचं उदाहरण सांगाल किंवा आणखी उदाहरणं सांगाल, अशी अनेक उदाहरणं आहेत. ह्यांच्या पलीकडे महिलांचं काही स्थान नाही असं नाही. अनेक महिलांनी राजकारण गाजवलं आहे. पण हे 3 महिला ज्या मी सांगितल्या त्या अगदी देशातल्या घराघरात पोचलेल्या महिला आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे दुसरं एक हे म्हणजे ह्यांची नावं घेण्याचं कारण म्हणजे त्यांचं नाव जे आहे ते त्यांनी स्वकष्टानं स्वकर्तृत्वावर नाव तयार केलं. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय नव्हती, तरी पण त्या राजकारणात आला. त्यांनी खूप मोठं स्थान मिळवलं आणि असं स्थान मिळवलं की पुरुषसुद्धा एवढं स्थान मिळवू शकत नाही. एवढं स्थान त्यांनी मिळवलं. दुसरीकडे आपण शरद पवारांच्याकडे येऊया. शरद पवार ज्यांना आपण महाराष्ट्र मुत्सद्दी नेता म्हणून म्हणतो, त्या शरद पवारांकडे आल्यावर तुम्हाला कळेल की शरद पवारांच्या सिल्वर ओक आणि बारामती पलीकडं शरद पवारांचं राजकारण शून्य राहिलेलं आहे. त्यांनी केलेला विकास हा शून्य राहिलेला आहे. कसं तर मित्रांनो सांगू, शरद पवारांनी अगोदर पुलोदचा पण प्रयोग केला होता. पुरोगामी लोकशाही दल काँग्रेसमधून फुटून त्या पुरोगामी लोकशाही दलानं फार काय चाललं नाही ते. त्यानंतर ते पुरोगामी लोकशाही दल त्यांनी गुंडाळला. परत काँग्रेसमध्ये विलीन झाले. काँग्रेसमध्ये विलीन झाल्यानंतर त्यांनी जेव्हा सोनिया गांधी पंतप्रधानपदी बसणार असा जेव्हा मुद्दा पुढे येऊ लागला काँग्रेसमधून, तेव्हा तुम्हाला माहिती असेल की शरद पवार यांना पंतप्रधान होण्याची कधीपासूनची इच्छा होती. पण त्यांना आता सोनिया गांधी बसतात म्हटल्यावर त्यांनी तो मुद्दा उचलण्याचा, त्यांचा परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उचलण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते काँग्रेसपासून अलग झाले. आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसपासून अलग होऊन त्यांनी निवडणूक लढवली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, निवडणूक लढवली आणि लोकसभा निवडणुकीत त्यांना बऱ्यापैकी सीट मिळाल्या. आणि हा आपला नेता परत काँग्रेसलाच पाठिंबा देऊ लागला. मलाही कळत नाही पक्ष स्थापन करण्यामागचा त्यांचा हेतू काय होता. तर सोनिया गांधी यांना पंतप्रधानपदी बसू नका, कारण ते परदेशी नागरिक आहेत, तर त्यांना आपल्या देशाची धुरा देणं हे चुकीचं आहे. एवढ्याच मुद्द्यासाठी त्यांनी केलं होतं. त्यावेळी सोनिया गांधी यांनी असं म्हटलंसुद्धा होतं की मला पंतप्रधानपदी बसण्यात कोणतंही स्वारस्य नाही, असं निवडणुका होण्यापूर्वीच त्यांनी जाहीर केलं होतं. तरीसुद्धा त्या मुद्द्याचा बाहू करून शरद पवारांनी दुसरा पक्ष काढला आणि नंतर निवडून आल्यानंतर परत काँग्रेसलाच पाठिंबा दिला. आता त्यांचा पक्ष नावालाच पक्ष आहे, बाकी सगळं ते काँग्रेसबरोबर त्यांचं साटलोटं सुरू आहे. मग पक्ष काढून वेगळा हे काय बरं. त्यांच्यावर एवढं सगळं करून पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग केला त्यांनी, दुसरा प्रयोग राष्ट्रवादीचा केला. हे सगळं केल्यावर त्यांच्यावर एक शिक्का मातीच मारला जातो काँग्रेसकडून की ते विश्वासार्ह राजकारणी नाहीत, विश्वासघातकी आहे. आणि ह्या त्यांच्यावर जो ब्लेम करण्यात आला आहे तो अजूनसुद्धा त्यांच्या कपाळावर आहे. त्या एकाच गोष्टीमुळे ते पंतप्रधान पदापासून लांब गेले. मुत्सद्दी नेता कोणाला मित्रांनो म्हणतात? काही लोक हुशार असतात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काही लोक इतकी हुशार असतात की त्यांनी एकदा वाचलं एखादं पुस्तक की त्यांना खडानखडा पाठ होतं. पण आमच्यासारखे जे मीडियम असतात किंवा ढ असतात त्यांना 10 वेळा वाचूनसुद्धा लक्षात येत नाही तो. पण हे हुशारांचं हे काय असतं माहिती आहे का? एक दुबळी बाजू काय असते देवान ठेवलेली माहिती आहे का? ते खूप आळशी असतात. त्यामुळे जेव्हा त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या संधी येतात तेव्हा त्या संधी घालून बसतात. नको उद्या बघू, आपल्याशिवाय हुशार कोण आहे जगात, असं त्यांना वाटतं आणि ते संधी गमावून बसतात त्यांच्या आळशीपणामुळे. किंवा कधी पुस्तकी ज्ञान त्यांचं खूप मोठं असलं, नॉलेज त्यांच्याकडे खूप असलं तरी
प्रत्यक्ष आयुष्यात कसं जगावं, संधीचं कसं सोनं करावं आणि खूप कसे कष्ट करून पुढे जावं, हे तिन्ही नेतृत्वाचे गुण जे असतात, पुढे जाण्यासाठी प्रगतीचे जे गुण असतात ते त्यांच्यात नसतात. त्यामुळे त्यांचं हुशारीपण, त्यांचं बुद्धिकौशल्य हे तिथल्यांच्या घरापुरतंच कुजत राहतं. शरद पवारांचं असं झालं आहे. शरद पवारांचं जे चाणक्य नीती आहे, त्यांचं जे कौशल्य आहे, त्यांची राजकारणाची जी त्यांनी ही आहे, ती त्यांनी दुसऱ्यांचं नुकसान करण्यात घालवली, स्वतःचं प्रगती करण्यात घालवली नाही. ती जर घालवली असती तर कदाचित आपल्या देशाला महाराष्ट्राचा पंतप्रधान नक्की लाभला असता. पण तसं झालं नाही. मित्रांनो, शरद पवारांच्या बाबतीत आणखी एक बोलायचं झालं तर त्यांनी हे सगळे प्रयोग करून पुन्हा काँग्रेसच्या वळचणीला जाण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यानंतर वेळ पडेल त्या भाजपबरोबर जाण्याचा केलेला प्रयत्न. त्यामुळे मी काय म्हटलं, त्यांची जी भूमिका असते ती आजची भूमिका उद्याला असेलच असं नाही. ते खूप वेळा बदलत राहतात त्यांची भूमिका. फक्त ती त्यांच्या काळात मीडिया एवढा स्ट्रॉंग नव्हता तर ती लोकांसमोर आली नाही. तुम्हाला अगोदरच्याच एका व्हिडिओमध्ये मी उदाहरण दिलं होतं की जळगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सुप्रिया सुळे या राजकारणात येणार नाही तसं सांगितलं होतं आणि पुढच्या 3 महिन्यात सुप्रिया सुळे राजकारणात आल्या. बोला, हे 3 महिन्यात पलटी मारणारा माणूस जर कोणी असेल तर शरद पवार आहे. तर मित्रांनो, हे सांगण्याचं कारण असं की ज्याला आपण मुत्सद्दी म्हणतो, त्यांच्या मुत्सद्दीपणाचा त्यांना स्वतःला तरी किती फायदा झाला हा एक जगावेगळा प्रश्न आहे. मुत्सद्दी जर म्हणायचंच असेल तर ते नरेंद्र मोदींना म्हणा. कारण गुजरातचा मुख्यमंत्री एवढीच ओळख असलेल्या नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक लढवली, नुसती लढवली नाही स्वतःपुरती, तर त्यांनी पक्षाची धुरा अंगावर घेतली प्रचाराची आणि असा काय प्रचार केला की विरोधकांना पळताभुई थोडी झाली. नुसती पळताभुई थोडी झाली नाही तर लाट म्हणजे काय असतं, राजकीय लाट म्हणजे काय असतं ते त्यांनी पूर्ण देशाला दाखवून दिलं आणि एकतर्फी सत्ता जिंकली. ज्या काळात आघाडी किंवा युती करूनसुद्धा सत्ता मिळत नाही देशाची, दुसऱ्या एका पक्षाला आणि बोलवावं लागतं आपल्यामध्ये, त्या काळात त्यांनी स्वकर्तृत्वावर भाजपची सत्ता आणली, कोणाचीही कुबडी न घेता. याला मुत्सद्दी म्हणतात. एवढंच नव्हे, ज्यावेळी मोदी लाट आली त्यावेळी तुम्हाला माहिती आहे त्याच्या अगोदर काँग्रेसची सत्ता होती. म्हणजे असं नाही म्हणू शकत की तुम्ही बॅलेट पेपरवर आपलं EVMवर घेतली मशीन, EVM मशीनवरचा वापर केला त्यामुळे त्यांची सत्ता आली, त्याच्यात त्यांनी काय घोटाळा केला असं म्हणू शकत नाही. कारण त्याच्या अगोदर काँग्रेसची सत्ता होती. सत्ता बदल झाल्यानंतर तुम्ही काही आरोप करा, पण मोदीने हे करून दाखवलं आणि पंतप्रधानपद मिळवून दाखवलं स्वतःकडे. ते शरद पवारांना स्वकर्तृत्वावर महाराष्ट्रातसुद्धा करता आलं नाही. बघा, मी नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची तुलना तुम्ही करता त्यावेळी नरेंद्र मोदींनी पूर्ण देशात सत्ता मिळवून दाखवली स्वतःच्या बळावर. तुम्हीही पाहू शकता की नरेंद्र मोदी यांच्याशिवाय आजसुद्धा भाजपमध्ये कोणीही एवढा लीडर नाही की जो त्याच्या बळावर किंवा स्वतःच्या कर्तृत्वावर सत्ता आणू शकेल. जे काय मिळतं ते नरेंद्र मोदींचं यश आहे. शरद पवारांना सांगायचं झालं तर शरद पवारांना महाराष्ट्रातसुद्धा स्वबळावर सत्ता आणता आली नाही. एवढंच कशाला, त्यांचे आमदार जे आहेत, आमदारांची संख्या ही कधीही 100च्या पुढं गेली नाही, कधीसुद्धा 100च्या पुढे गेली नाही. तरी ते स्वबळावर कधी निवडणूक लढले नाहीत, फार कमी लढले. कोणाशी युती आघाडी करूनच निवडणुका लढले, तरीसुद्धा फार त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही. आणि त्यांना आपण मुत्सद्दीपणा म्हणतो तर आपण म्हणणारे किती गाढव आहोत हे आम्ही जाणलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? या मी जी तीन कर्तृत्ववान महिलांची माहिती तुम्हाला सांगितली, त्यांच्यापेक्षा शरद पवार मुत्सद्दी आहेत का? नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि खरोखर या 3 महिलांशी तुलना करणं नको, पण शरद पवार यांना पंतप्रधान पदाची पात्रता त्यांची असूनसुद्धा ते मागे का राहिलं याबद्दल तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कॉमेंट्स द्यायला विसरू नका आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. कारण असेच नवनवीन राजकीय व्हिडिओ, जेव्हा सामाजिक घटना घडतात त्यावेळी सामाजिक विषयांवरचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर नेहमी आणि रोजच्या रोज अपलोड होत असतात. त्यामुळे तुमच्या राजकीय बुद्धीमध्ये, राजकीय ज्ञानामध्ये नक्कीच भर पाडण्याचा आपला प्रयत्न असतो. तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओ असतो. तोपर्यंत नमस्कार.